विद्यार्थी मित्र हो, आज आपण स्थूल अर्थशास्त्र या पेपर अंतर्गत उत्पादन आणि रोजगार या प्रकरणामध्ये बाजारविषयक नियम पाहत असताना जे.बी.से यांनी सांगितलेला बाजाराचा नियम किंवा सेज मार्केट लॉ काय आहे तो आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यासला. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जे.बी.से यांनी बाजारविषयक सिद्धांत मांडण्याकरिता किंवा स्पष्ट करण्याकरिता काही गृहीते विचारात घेतली होती आणि त्या गृहीताच्या आधारे त्यांनी आपला बाजारविषयक सिद्धांत किंवा बाजारविषयक नियम हा स्पष्ट केलेला दिसून येतो. तर हा सिद्धांत काही गृहीतावर आधारित आहे. तर ती गृहीते कोणती, ती प्रामुख्याने या ठिकाणी जे.बी.से या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेली दिसून येतात. सर्वप्रथम बाजारविषयक नियमाच्या स्पष्टीकरणासाठी सांगितलेलं पहिलं गृहीत म्हणजे पूर्ण स्पर्धा. जॉन बॅप्टिस्ट से म्हणजेच जे.बी.से हा सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ बाजारविषयक नियम सांगताना असं म्हणतो की बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा असते, असं त्यांनी पूर्णपणे गृहीत धरलं. म्हणजे कुणीही बेकार नसतं. म्हणून पूर्ण रोजगारीची पूर्ण स्पर्धा असल्यामुळं या ठिकाणी किमती ह्या त्या परिस्थितीवर आपोआप ठरत असतात आणि तिथे कुणाचंही कुणावर वर्चस्व राहत नाही. उत्पादकाचंही वर्चस्व राहत नाही, विक्रेत्याचं वर्चस्व ग्राहकावर राहत नाही किंवा ग्राहकांचं विक्रेत्यावर राहत नाही. तर बाजार स्थितीच ते ठरवते आणि पूर्ण स्पर्धा असल्यामुळं खऱ्या अर्थाने त्या बाजारात त्या स्पर्धेतूनच किमती या ठरत असतात, त्यावर कुणाचंही वर्चस्व नसतं. त्यानंतर दुसरं गृहीत त्यांनी मांडलं अर्थव्यवस्थेमध्ये. प्रामुख्याने त्याने असं म्हटलं की पैशाचा प्रवाह हा सतत चालू असतो. पैशाचा प्रवाह हा सतत चालू असतो असं त्यांनी प्रामुख्याने या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून पैशाचा प्रवाह या ठिकाणी अर्थव्यवस्थेत त्यांनी ग्राह्य धरला आणि तो पैशाचा प्रवाह ग्राह्य धरून आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी से यांनी केलेला आहे. तर पैसा अस्तित्वात असतो याचा अर्थ असा आहे. आणि दुसरा त्याचा अर्थ असा आहे की पैशाचा प्रवाह हा कायम चालू असतो. पैसा हा कुठेही थांबलेला नसतो आणि म्हणून पैशाचा प्रवाह आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. आणि म्हणून पैशाचा प्रवाह जर या ठिकाणी असेल तर मग या प्रवाहामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही विश्लेषण करण्याकरता, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आणि म्हणून अर्थव्यवस्थेत पैसा असतो आणि त्याचा प्रवाह सतत चालू असतो आणि त्या साहाय्यानेच त्यांनी हा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरकारचं धोरण हे निरहस्तक्षेपाचे असते असं त्यांनी म्हटलं आहे की शासनाचा या ठिकाणी हस्तक्षेप नसतो. कारण काय, त्याला असं म्हणायचं आहे की बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धा तर असतेच, वस्तूच्या किमती त्या मागणी पुरवठ्यावरून ठरत राहतात. त्यामुळं या ठिकाणी शासनाला हस्तक्षेप करण्याची गरज नाही. बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित होत नाही. सर्व पूर्ण रोजगार अवस्था असल्यामुळं शासनाला इथं हस्तक्षेप करण्याची आवश्यकता पडत नाही आणि त्यामुळे शासन या ठिकाणी हस्तक्षेप करत नाही असं तो म्हणतो. त्यानंतरचा गृहीत असं त्यांनी घेतलेलं आहे, सांगितलं की बाजाराचा आकार हा मर्यादित असतो. विशिष्ट वस्तूच्या संबंधितच त्यांनी बाजाराचा आकार स्पष्ट केला आणि तिथे या ठिकाणी आपलं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला. बाजारामध्ये ठराविक वस्तूंच्या साहाय्यानेच उत्पादन ठराविक वस्तूंचं होतं आणि त्यांचाच या ठिकाणी व्यवहार कसा होतो ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आकार हा फार मोठा नसतो असं त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर बचत ही गुंतवणुकीबरोबर असते.
त्यांनी म्हटलं किंवा पुढचं गृहीतामध्ये की बचत ही गुंतवणुकीबरोबर असते. म्हणजेच काय, तर त्यांना असं म्हणायचे की जी बचत असते ती प्रामुख्याने गुंतवणुकीसाठीच असते. म्हणजे जी बचत केली जाते ती आपोआप गुंतवणुकीत रूपांतरित होते आणि म्हणून जेवढी बचत असेल तेवढीच्या तेवढी जी बचत ही गुंतवणूक केली जाते आणि म्हणून बचत ही गुंतवणुकीबरोबर असते असं त्यांनी गृहीत धरलं. त्यानंतरचा मुद्दा त्याने असा मांडला की मजुरीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात किंवा पुरेशा प्रमाणात घट करता येते. म्हणजे मजुरीच्या दरामध्ये प्रामुख्याने घट करता येते आणि ती पुरेशा प्रमाणात करता येते. म्हणजे मजुरीचा दर हा खऱ्या अर्थाने इथं आपल्याला सांगताना असं म्हणता येईल की परिस्थिती समजा अशी निर्माण झाली की अल्पकाळासाठी किंवा काही काळाप्रती किंवा बेरोजगारीची अवस्था आहे, तर तिथं त्या भांडवलदाराला असं करता येते की मजुरीच्या दरात सहज त्याला कमी करता येते, मजुरीचे दर घटवता येतात, पुरेशा प्रमाणात घटवता येतात आणि ते मजुरीचे दर घटवल्यामुळं आपापच पुन्हा मागणी वाढून पुरवठा आणि मागणी समान होतो, असं त्या प्रकारचं विश्लेषण त्याचं असल्यामुळे तो असं म्हणतो की मजुरीच्या दरामध्ये पुरेशा प्रमाणात घट करणं याला शक्य असतं आणि ती घट करता येते असं गृहीत त्याने धरलेलं आहे. त्याचबरोबर पुढचं गृहीत आहे बचत म्हणजे भांडवली वस्तूसाठी झालेला खर्च. तो बचतीचा अर्थच असा लावतो की बचत ही यासाठीच असते की ती भांडवली वस्तूच्या खर्चासाठी असते. म्हणजे आपण जी बचत करतो ती प्रामुख्याने भांडवली वस्तू खरेदी करण्याकरताच करतो. म्हणून बचत म्हणजेच भांडवली वस्तूच्या खरेदीसाठी किंवा भांडवली वस्तूसाठी झालेला खर्च असं त्याने गृहीत धरलं. म्हणजेच बचत जेवढी झाली तेवढ्याच्या तेवढा भांडवली वस्तूवर खर्च होते असं त्यामागचं ते गृहीत आहे. त्यानंतरचं त्याने गृहीत सांगितलं की वस्तू आणि सेवा यांच्या किमती ह्या संतुलन अवस्थेत असतात आणि संतुलन अवस्थेत जेव्हा वस्तू आणि सेवांच्या किमती असतात तेव्हा त्या स्थिर झालेल्या असतात. म्हणजेच वस्तू आणि सेवा यांच्या किमती संतुलन अवस्थेमध्ये स्थिर असतात. वस्तू आणि सेवांच्या किमती संतुलन अवस्थेमध्ये स्थिर असतात आणि त्या स्थिर त्या ठिकाणी झालेल्या असतात असं त्या ठिकाणी त्यावेळेस त्यांच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही असं गृहीत JBC आपला बाजारविषयक नियम मांडताना गृहीत धरतो. आणि त्यानंतर अशा या एकूण 7 ते 8 गृहीतांच्या साह्याने या 8 गृहीतांच्या आधारे तो आपला बाजारविषयक नियम किंवा बाजारविषयक सिद्धांत किंवा त्याला आपण इंग्रजीत म्हणू मार्केट लॉ ऑफ सेज किंवा सेज मार्केट लॉ तो या ठिकाणी स्पष्ट करत असतो आणि तो सिद्धांत त्यांनी या गृहीतांच्या आधारे सांगितलेला आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. आणि म्हणून बाजारविषयक नियम मांडण्याकरता त्यांनी काही जी गृहीतं मांडली तर ती गृहीतं या ठिकाणी आपण विचारात घेतली आणि त्या गृहीतांच्या आधारे त्यांनी बाजारविषयक नियम मांडलेला आहे. तो तर आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिला. तर त्यामध्ये तो म्हणतो की सर्व परिस्थिती गृहीत धरून तो असं म्हणतो की या ठिकाणी सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड. सेज अकॉर्डिंग टू से आपण म्हणूया अकॉर्डिंग टू से सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड. म्हणजे JBC यांच्या मते आपण त्याला असं म्हणतो की पुरवठा आपली मागणी निर्माण करत असतो. म्हणजे सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड म्हणजे पुरवठा स्वतः मागणी तयार करत असतो आणि असं असल्यामुळं बाजारामध्ये मागणी निर्माण करण्यासाठी विशेष वेगळे काही प्रयत्न करण्याची गरज पडत नाही असा तो थोडक्या सिद्धांताचा सार आहे. आणि म्हणून तो म्हणतो की बाजारामध्ये पूर्ण रोजगारी अस्तित्वात असते असं त्यामागचं त्याचं विश्लेषण आहे. आणि हे सगळं विश्लेषण त्याने आपल्या या सर्व गृहीतांच्या आधारे मांडलेलं दिसून येतं. आता ह्या सर्व सिद्धांताचं आपण थोडक्यात निष्कर्ष जर काढला तर आपल्याला काही गोष्टी प्रामुख्याने दिसून येतील. त्या कोणत्या आहेत तर निष्कर्ष जर या सिद्धांताचा काढला तर याच्यामध्ये काही 3-4 निष्कर्ष निघतात. एकूण 3 ते 4 निष्कर्ष आपल्याला काढता येतील.
तर या सिद्धांताचे किंवा या बाजारविषयक नियमाचे से यांनी सांगितलेल्या बाजारविषयक नियमांचे 4 निष्कर्ष आपल्याला सांगता येतील. त्यातला पहिला निष्कर्ष असा निघतो त्याच्या सिद्धांताचा, तो म्हणजे पूर्ण रोजगार. म्हणजे त्यांनी एकूण आतापर्यंतच्या सिद्धांतात आपण जो अभ्यास केला त्या अभ्यासावरून आपल्या लक्षात येतं की जे.बी. से यांना असं म्हणायचं की पूर्ण रोजगार परिस्थिती बाजारपेठेमध्ये असते, बेरोजगारी नसते, कुणीही बेरोजगार नसतो, बेकार नसतो, म्हणून पूर्ण रोजगारीची परिस्थिती असते. हा पहिला निष्कर्ष त्याच्या सिद्धांतातून दिसून येतो. दुसरा निष्कर्ष जो येतो तो म्हणजे शासनाचा हस्तक्षेप नसतो. म्हणजे शासकीय हस्तक्षेप या ठिकाणी अनावश्यक आहे, गरज नाही त्याची, आणि शासन हस्तक्षेप करत नाही. त्याचं कारणही त्यांनी विश्लेषणात दिलेलं आहे की मागणी आणि पुरवठा हे समान असते. काही कारणास्तव जर बेकारी निर्माण झालीच तर त्या ठिकाणी वेतन दरामध्ये भांडवलदार पुरेशा प्रमाणात घट करतो आणि वेतन दरात घट करून त्या ठिकाणी वेतन दरात घट झाली की आपोआपच त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न किमती वस्तूंच्या घटतात, वस्तूंच्या किमती घटतात आणि वस्तूंच्या किमती घटल्या की मागणी आपोआप वाढते. कारण वेतन दर कमी केल्यामुळं त्या भांडवलदाराचा जो खर्च आहे तो उत्पादनाचा कमी होतो. खर्च कमी झाल्यामुळं त्याला या ठिकाणी कमी किमतीत वस्तू विकणं शक्य होतं आणि म्हणून वस्तूच्या किमती तो कमी करतो आणि किमती कमी केल्यामुळं साहजिकच मागणी वाढते आणि पर्यायाने पुरवठा जेवढा आहे तेवढी मागणी होते आणि म्हणून नेहमी करता पुरवठा मागणीबरोबर असतो आणि या दोघांमध्ये संतुलन दिसून येतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की शासनाचा हस्तक्षेप करण्याची या ठिकाणी गरज पडत नाही. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की बचत व गुंतवणूक हा तिसरा निष्कर्ष आहे. बचत आणि गुंतवणूक याच्यामध्ये समानता असते. म्हणजे त्याने त्याच्या एकूण सिद्धांतात असं स्पष्ट झालेलं आहे की जेवढी बचत होते तेवढाच आपण गुंतवणूक करतो. तो काय म्हणतो, बचतीचं आपोआपच गुंतवणुकीत रूपांतर होतं. कारण काय, जेवढी बचत होते तेवढी गुंतवणूक होतच असते असं जे.बी. से यांना म्हणायचं आहे. कारण जेवढी बचत होते ती बचत पूर्णपणे भांडवली वस्तूच्या खरेदीसाठीच केलेली असते आणि म्हणून जेवढी बचत ती सर्व भांडवली वस्तूंच्या खरेदीचा किंवा भांडवली वस्तूवर केलेला खर्चच असतो आणि पर्यायाने ती गुंतवणूक होते. म्हणून बचत आणि गुंतवणूक ही समान असते असा एक निष्कर्ष त्याच्या सिद्धांतातून निघतो. आणि शेवटचा निष्कर्ष तो निघतो म्हणजे अतिरिक्त उत्पादन नाही. जे.बी. से यांनी जो मार्केट लॉ सांगितला किंवा बाजारविषयक नियम सांगितला त्यामध्ये त्यांनी एक प्रामुख्याने असं सांगितलं की अतिरिक्त उत्पादन तुम्हाला दिसून येणार नाही. बाजारपेठेमध्ये अति उत्पादनाची अवस्था नसते असं त्याला या ठिकाणी म्हणायचे. जर समजा अपवादाने तो म्हणतो किंवा अति उत्पादन थोडंसं जाणवलं तुम्हाला, काही काळापुरतं जर समजा जाणवलं तरी ते तुम्हाला नंतर लगेच अतिउत्पादनाची अवस्था निघून जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. कशी निघून जाईल? कारण अतिउत्पादन तुम्हाला जाणवू लागलं तर त्याचा परिणाम असा होईल की वस्तूंच्या किमती ह्या घटतील. अतिउत्पादन जर झालं तर उत्पादक काय करेल की जास्तीचं उत्पादन शिल्लक राहायला लागले म्हणून तो काय करेल की किमती थोड्या कमी करतो आणि किमतीमध्ये घट झाली की मग आपोआपच मागणी वाढते. किमतीमध्ये घट झाली की त्यामुळे आपोआपच मागणी वाढते आणि पर्यायाने मागणी वाढली की मग जेवढा पुरवठा आहे, जेवढं उत्पादन आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये मागणीचं प्रमाण होतं आणि शेवटी या ठिकाणी आपोआप मग मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये संतुलन निर्माण होतं असं जे.बी. से यांनी म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी मागणी आणि पुरवठ्यात संतुलन का झालं पुन्हा असं या ठिकाणी आपल्याला जर सांगायचं झालं तर जे.बी. से यांच्या भाषेमध्ये तो म्हणतो की अतिउत्पादनाची अवस्था काही काळापुरतं जर जाणवायला लागली तर आपोआप वस्तूच्या किमती घटतील. कारण उत्पादन हा जर पडून राहू लागलं तर उत्पादक त्या किमती कमी करतो आणि माल विकण्याचा प्रयत्न करतो. त्याला तो माल विकायचा असतो आणि म्हणून मागणी कमी आणि उत्पादन जास्त असं जर जाणवू लागलं तर तो बरोबर तो माल विकेल
विकण्याकरता किमती कमी करील, म्हणजे मालाच्या किमती कमी केल्यामुळं माल स्वस्त होईल आणि स्वस्त दरातला माल आहे ते ग्राहक जास्त प्रमाणात घेतील. किमती कमी झाल्यामुळं मागणी वाढवतील आणि वाढवलेली मागणी ही जोपर्यंत पुरवठ्याबरोबर येत नाही तोपर्यंत ती वाढत जाईल आणि शेवटी पुरवठ्याबरोबर आले की मागणी आणि पुरवठा समाधान होऊन तिथं ती स्थिर होतील आणि ती किंमत मागणी पुरवठ्याच्या संतुलनाच्या वेळेस जी किंमत असेल ती स्थिर किंमत असेल. अशा प्रकारचं विश्लेषण त्यांनी दिलं आणि म्हणून नेहमी करता विचार केला तर त्याच्या सिद्धांतामध्ये असं म्हटलेलं आहे की अतिरिक्त उत्पादनाची परिस्थिती आपणास दिसून येणार नाही. तर अशा प्रकारचे एकूण 4 निष्कर्ष. एक पहिला निष्कर्ष पूर्ण रोजगारीचा, दुसरा निष्कर्ष म्हणजे सरकारी हस्तक्षेप नाही, सरकारी हस्तक्षेप अनावश्यक, तिसरा निष्कर्ष बचत आणि गुंतवणूक समान होते, बचत एवढीच गुंतवणूक असते, आणि चौथा निष्कर्ष जो आहे अतिरिक्त उत्पादन होत नाही. अतिरिक्त उत्पादन होत नाही. मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये किंवा अर्थव्यवस्थेत अतिरिक्त उत्पादनाची अवस्था निर्माण होत नाही. अशा प्रकारचे हे 4 निष्कर्ष या ठिकाणी जेबीशे यांच्या या सिद्धांतात आपणास दिसून येतात. अशा प्रकारे हा जेबीशे यांचा सिद्धांत, मार्केट लॉ किंवा बाजारविषयक नियम, त्याचे ग्रहिते आणि या बाजारविषयक नियमाची निघालेले निष्कर्ष, एकूण 3 विभागामध्ये आपण सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ जेबीशे यांनी रोजगारविषयक सिद्धांत मांडला आणि पहिला त्याचा रोजगारविषयक नियम किंवा मार्केट लॉ म्हणून फार गाजलेला दिसून येतो. हा सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथच्या परंपरेतला हा एक अर्थशास्त्रज्ञ फ्रेंच या राष्ट्रामध्ये जन्मलेला आणि 19व्या शतकात एक ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये हा सिद्धांत त्यांनी मांडला आणि तो ग्रंथ होता तो म्हणजे ट्रेटेड इकॉनॉमिक पॉलिटिक. ट्रेटेड इकॉनॉमिक पॉलिटिक नावाचा ग्रंथ 19व्या शतकामध्ये त्यांनी लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये आपला सिद्धांत त्यांनी मांडलेला दिसून येतो आणि तो म्हणजे मार्केट लॉ. तर अशा प्रकारे जेबीशे यांचा हा सिद्धांत आपण या ठिकाणी थोडक्यात पाहिला आहे. मला वाटतं हा सिद्धांत आणि या सिद्धांताची एकूण चर्चा, सिद्धांत म्हणजे कसा आहे, सिद्धांताची कल्पना, त्याचं स्पष्टीकरण, त्याची गृहीत आणि या सिद्धांताचे निष्कर्ष, अशा या स्वरूपात आपण त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. मला वाटतं आजचा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला समजला असेल अशी मी आशा करतो. आणि या पलीकडेही एखाद दुसरी जर तुमची शंका असेल तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा इतर कुठल्याही क्लासरूमवर असेल तुम्ही तुमच्या कॉमेंट्स करू शकता आणि त्या केलेल्या कॉमेंट्सचं स्पष्टीकरण किंवा निरसन मी पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये निश्चितपणे करेल. त्यांचं निरसन तुमच्या शंकेचं होईल अशा प्रकारची ग्वाही या ठिकाणी देतो आणि आजचं हे व्हिडिओ लेक्चर इथे पूर्ण झाले असे स्पष्ट करतो. धन्यवाद.